From the balance sheet of ABA and BAPA Limited and the additional information given below, a certain intrinsic value of each share. आता आपल्याला खाली एक बॅलन्स शीट दिलेली आहे. त्या बॅलन्स शीटच्या आधारे आपल्याला शेअरची इंट्रिन्सिक व्हॅल्यू काढायची आहे. आता आपण जे व्हॅल्युएशन ऑफ शेअर्सच्या ज्या मेथड्स पाहिल्या त्याच्यामध्ये पहिली मेथड नेट असेट मेथड होती आणि त्या नेट असेट मेथडलाच इंट्रिन्सिक व्हॅल्यू मेथड असंही म्हटलं जायचं, बरोबर. त्याचं जो फॉर्म्युला होता की अमाऊंट अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर्स डिवायडेड बाय नंबर ऑफ इक्विटी शेअर्स इश्यूड अँड सबस्क्राईब्ड. ओके, त्या फॉर्म्युलाचा वापर करून आपल्याला शेअरची व्हॅल्यू काढायची आहे. मग अमाऊंट किती अवेलेबल आहे इक्विटी शेअर होल्डर्सना ते पहिल्यांदा शोधून काढावं लागेल. नेट असेट्स काढून. नेट असेट्स कशा काढायच्या, तर असेट्स मायनस लायबिलिटीज. आपल्याला जी बॅलन्स शीट दिली त्याची रिलायझेबल व्हॅल्यू, ओके, ती घ्यायची आणि त्याच्यातून लायबिलिटीज वजा करायच्या आणि मग त्यानंतर ती अमाऊंट जी असेल ती काय असेल, तर अमाऊंट अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर्स. आपल्याला जी बॅलन्स शीट खाली दिलेली आहे त्यामध्ये लायबिलिटी साईडला दिले इक्विटी शेअर होल्डर्स, प्रेफरन्स शेअर दिलेत, जनरल रिझर्व्ह दिले, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिले, अनसिक्युअर्ड लोन्स दिले आहेत, करंट लायबिलिटीज दिलेले आहेत. आणि असेट साईडला मग गुडविल, लीज होल्ड प्रॉपर्टी, पिक्चर्स, इन्व्हेस्टमेंट, करंट असेट्स, लोन्स अँड ॲडव्हान्स आणि मिसलेनियस एक्सपेन्सेस दिलेले. आणि त्यानंतर खाली ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिली ती बघा. अ गुडविल शुड बी व्हॅल्यूड ॲट 3 years परचेस ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट्स ऑफ लास्ट 5 years. The profit for the last 5 years are rupees 70,000, 90,000, 75,000, 85,000 and 80,000. आता आपल्याला गुडविल कसं व्हॅल्यू करायचं, त्याचं व्हॅल्युएशन कसं करायचं. आता बुक व्हॅल्यू आपल्याला बॅलन्स शीटमध्ये दिलेली आहे गुडविलची 1,20,000, परंतु आपल्याला रिलायझेबल व्हॅल्यू काढायची आहे. आणि ती काढत असताना कशी काढायची आहे, तर गुडविलचं व्हॅल्युएशन करायची. कसं करायचं, तर 3 years परचेस ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट, जो ॲव्हरेज प्रॉफिट निघेल डिवायडेड बाय इंटू 3 करायचं, कारण 3 years प्रॉफिट आहे. ॲव्हरेज प्रॉफिट गुणिले 3 years प्रॉफिट गुणिले 3 केलं की आपल्याला मग गुडविल निघेल. ओके, मग काय करायचं, पहिल्यांदा काय करायचं, गुडविलसाठी ॲव्हरेज प्रॉफिट काढायचा. ओके, गुडविल काढत असताना आपल्याला 5 वर्षांच्या प्रॉफिट दिलेला आहे. पहिल्या वर्षाचा प्रॉफिट आहे 70,000, त्यानंतर आहे 90,000, 75,000, 85,000 आणि 80,000. हे 5 आपल्याला प्रॉफिट दिलेले आहेत. आपण काय करायचं, याचे ॲव्हरेज काढायचं, म्हणजे याची बेरीज करून काय करायचं, भागिले 3 करायचं. मग आपण याची जर बेरीज केली 70,000 अधिक 90,000 अधिक 75,000 अधिक 85,000 अधिक 80,000, 4 लाख रुपये याची बेरीज येईल. आणि भागिले काय करायचं 5, कारण 5 वर्षाचा प्रॉफिट आहे, बरोबर. मग 4 लाख भागिले 5, 5,840, 80,000 ॲव्हरेज प्रॉफिट निघेल, बरोबर. आपल्याला काय सांगितलं आता, गुडविल शुड बी व्हॅल्यूड ॲट 3 years परचेस. 3 years परचेस म्हणजे गुणिले 3. ओके, अमाऊंट किती येईल मग 2,40,000. म्हणजे गुडविलची अमाऊंट किती घ्यायची, तर 2,40,000 अमाऊंट घ्यायची. त्यानंतर दुसरा आकडा दिला आहे बघा. लीज होल्ड प्रॉपर्टी अँड पिक्चर्स ॲट व्हॅल्यूड ॲट रुपीज 4,50,000 रिस्पेक्टिव्हली. लीज होल्ड प्रॉपर्टी आणि पिक्चर्सची जी रिलायझेबल व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. ओके, बॅलन्स शीटमध्ये लीज होल्ड प्रॉपर्टी 3,50,000 दिली, पण त्याची रिलायझेबल व्हॅल्यू किती आहे, जर आपण ती विक्रीस काढलं तर आपल्याला किती रक्कम मिळेल, तर ती मिळेल 4 लाख. त्यामुळं रिलायझेबल व्हॅल्यू 4 लाख अमाऊंट घ्यायची. ओके, आणि त्यानंतर पिक्चर्स 50,000 घ्यायची. आता बॅलन्स शीटमध्ये दिली 60,000,
परंतु रिलायझेबल व्हॅल्यू किती आहे 50,000, त्यामुळे ती 50,000 अमाऊंट घ्यायची. ओके. आणि त्यानंतर मग ज्या बाकीच्या असेट्स दिलेत बॅलन्स शीटमध्ये त्या बुक व्हॅल्यूनुसारच घ्यायच्या. ज्या ज्या असेट्स दिले असतील त्या सर्व घ्यायच्या. फक्त मिसलेनियस ज्या असेट्स असतील त्या फक्त घ्यायच्या नाहीत. उदाहरणार्थ प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस असतील किंवा मिसलेनियस एक्सपेंडिचर असतील किंवा डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर असतील, या प्रकारच्या फक्त असेट्स घ्यायच्या नाहीत. बाकीच्या सर्व असेट्स म्हणजे फिक्स्ड आणि करंट असेट्स घ्यायच्या आणि त्यातून मग लायबिलिटीज वजा करायच्या. ठीक आहे. तर पहिल्यांदा आपण काय काढायची, कोणती अमाऊंट काढायची? अमाऊंट अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर्स. अमाऊंट अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर्स कसे काढायचे? तर रिलायझेबल असेट्स जे असतील त्यातून थर्ड पार्टी लायबिलिटीज वजा करायच्या. थर्ड पार्टी लायबिलिटीज म्हणजे काय? तर जे ओन फंड असतील म्हणजे जनरल रिझर्व्ह असेल किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा डेबिट बॅलन्स असेल ते घ्यायचे नाहीत. तर ज्या थर्ड पार्टी लायबिलिटीज उदाहरणार्थ बिल्स पेएबल असेल किंवा क्रेडिटर्स असतील त्या लायबिलिटीज घ्यायच्या. ठीक आहे. आता पहिल्यांदा रिलायझेबल असेट्सची बेरीज करायची. रिलायझेबल असेट्स कोणकोणते आहेत? पहिल्यांदा दिले गुडविल. गुडविल आपण कॅल्क्युलेशन केलं थोड्या वेळापूर्वी. 2,40,000 रुपये काढले होते. यानंतर लीज होल्ड प्रॉपर्टी, आपल्याला ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये लीज होल्ड प्रॉपर्टी दिली. लीज होल्ड प्रॉपर्टी दिली 3,50,000, पण ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये 4,00,000. यानंतर दिलेलं आहे फिक्चर्स, त्याची पण सुद्धा ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये अमाऊंट दिली. ती अमाऊंट किती दिली? 50,000. आणि राहिलेले ज्या असेट्स साईडला ज्या असेट्स दिल्यात त्या सर्व घ्यायच्या. मग त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट आहे 50,000. त्यानंतर दिले करंट असेट्स 75,000. आणि त्यानंतर दिले लोन्स अँड ॲडव्हान्सेस 15,000. त्यानंतर खाली दिले मिसलेनियस एक्सपेंडिचर. तर मिसलेनियस एक्सपेंडिचर हे घ्यायचे नाहीत. ओके. कारण मागच्या लेक्चरमध्ये आपण कोणकोणत्या असेट्स घ्यायच्या कोणत्या घ्यायच्या नाहीत ते आपण पाहिलं होतं. फक्त रिलायझेबल असेट्सच घ्यायच्या. ज्या विक्री करून पैसे मिळतील त्याच फक्त असेट्स घ्यायच्या. आणि त्या अंडर रायटिंग कमिशन असेल, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट बॅलन्स असेल, मिसलेनियस एक्सपेंडिचर, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस असतील, डिस्काउंट ऑन डिबेंचर, यातली कोणतीही असेट विकली तर पैसे मिळणार नाही. त्याच्यामुळे ती असेट घ्यायची नाही. ओके. आपण सर्व असेट्स घेतल्या. असेटची सर्व बेरीज करायची. 2,40,000 प्लस 4,00,000 50,000 50,000 75,000 आणि 15,000 याची बेरीज जर केली तर ती येईल 8,30,000. आणि यातून मग थर्ड पार्टी लायबिलिटीज ज्या आहेत त्या वजा करायच्या. मग लायबिलिटीज साईडला थर्ड पार्टी लायबिलिटीज कोणकोणत्या आहेत? तर पहिल्यांदा शेअर कॅपिटल आहे, त्यानंतर प्रेफरन्स शेअर कॅपिटल आहे. आता आपण मागच्या वेळी जे फॉर्म्युला पाहिला होता इंट्रिन्सिक व्हॅल्यू काढत असताना, नेट असेट काढत असताना, तर त्याच्यामध्ये थर्ड पार्टी लायबिलिटी प्लस प्रेफरन्स शेअर कॅपिटल हे घ्यायचं होतं. ओके. आणि त्याच्यामुळं प्रेफरन्स शेअर कॅपिटलसुद्धा आपल्याला इथं घ्यावं लागेल. मी ते लेस काय करायचं? लेस
प्रेफरन्स कॅपिटल 1,00,000 रुपये प्रेफरन्स कॅपिटल वजा करायचं. त्यानंतर खाली काय दिले, जनरल रिझर्व, ते काय ओन फंड आहे त्यामुळे ते काय इथं घ्यायचं नाही. थर्ड पार्टी लायबिलिटीज आणखी कोणती आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा डेबिट बॅलन्स आहे, तो सुद्धा घ्यायचा नाही. त्यानंतर आहे अनसेक्युअर्ड लोन. अनसेक्युअर्ड लोन थर्ड पार्टी लायबिलिटी आहे. ओके, आणि त्याच्यामुळे ती अमाऊंट घ्यायची. अनसेक्युअर्ड लोन त्याची अमाऊंट किती, 1,00,000. आणि त्यानंतर खाली दिले करंट लायबिलिटीज 30,000. सर्व लायबिलिटीची टोटल किती होईल, 1,00,000 प्लस 1,00,000 प्लस 30,000, 2,30,000. मग 8,00,000 मधून 2,30,000 गेले, अमाऊंट किती राहील, 6,00,000. एवढी जी अमाऊंट आहे 6,00,000ची ती अमाऊंट अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर आहे. ठीक आहे, अमाऊंट अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर आपण काढली 6,00,000. आता आपल्याला जो फॉर्म्युला आहे व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स इंट्रिन्सिक व्हॅल्यूचा कोणता फॉर्म्युला आहे, अमाऊंट अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर्स डिवायडेड बाय नंबर ऑफ इक्विटी शेअर्स. मग तो फॉर्म्युला लिहून त्याच्यामध्ये मग ते आपण कॅल्क्युलेशन करायचं. अमाऊंट अवेलेबल आहे 6,00,000 रुपये आणि नंबर ऑफ इक्विटी शेअर्स किती आहेत, तर आपल्याला ते दिलेत. इक्विटी शेअर कॅपिटल 3,00,000 दिले आणि एक शेअर आहे 10 रुपयाचा. शेअर ॲट ₹10 इज लिहिले, म्हणजे 3,00,000 भागिले 10 म्हणजे नंबर ऑफ इक्विटी शेअर्स निघतील. 3,00,000 भागिले 10 येईल 30,000 रुपये. मग एकूण आहे 30,000 शेअर्स. मग 6,00,000 भागिले 30,000 20 रुपये अमाऊंट निघेल. म्हणजे इंट्रिन्सिक व्हॅल्यू मेथडनुसार त्या शेअरची ॲक्च्युअल प्राईस किती आहे, 20 रुपये. जरी बुक प्राईस जी आपल्याला बॅलन्स शीटमध्ये दिली 10 रुपये एक शेअर, ओके, ती बुक व्हॅल्यू जरी असेल तरीसुद्धा रिलायझेबल व्हॅल्यू ही किती आहे, किंवा ज्याला आपण ॲक्च्युअल व्हॅल्यू किती आहे, 20 रुपये पर शेअर. ओके, तर या पद्धतीनं नेट असेट मेथडनुसार किंवा इंट्रिन्सिक व्हॅल्यू मेथडनुसार शेअरचं व्हॅल्युएशन